नमस्कार. माझं नाव नमस्कार. अथर्व देशमुख. आज आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत कमलाकर सादले सर आणि त्यांचं पुस्तक आहे सृष्टी धर्म. याबद्दल आपण त्यांच्याशी बोलणार आहोत या मुलाखतीत. तर सरांचा मी पहिले परिचय देतो. सर गोव्यातील एक प्रख्यात प्रयोगशील आर्किटेक्ट आहेत. त्यांच्या एका ग्रामीण गृहसंकुल प्रकल्पाला राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाला आहे. गोवा आणि कोकण परिसरातील प्राचीन मंदिर वास्तुकलेच्या वारसा जतन उपक्रमाचे अध्वर्यू सर आहेत. गोव्यातील मंदिर वास्तुकार म्हणून ख्याती सरांची आहे. निर्मल विश्व या गोव्यातील सर्वात जुन्या पर्यावरण संस्थेचे संस्थापक सर आहेत. गोव्यात आलेल्या नायलॉन 6-6 या बहुराष्ट्रीय कंपनीचा मोठा प्रकल्प गोव्याबाहेर हाकलण्यासाठी जवळपास दशकभर झालेल्या यशस्वी लढ्याचे सूत्रधार सर होते. त्यावर त्यांचे भूतखांबचा लोकलढा हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. गोवा राज्याचा पहिला जैवविविधता सरकारी पुरस्कार प्राप्त झाला आहे सरांना. पर्यावरण व वारसा जतन या विषयांच्या राज्य सरकारच्या अनेक कमिट्यांचे सदस्य सर राहिलेले आहेत. वनीकरण, जल व्यवस्थापन याविषयीच्या अनेक कृती कार्यक्रमांचे संयोजक सर राहिलेले आहेत. सृष्टी, पर्यावरण व त्यातील मानवी उचापती यावर स्थानिक नियतकालिकातून सातत्याने लेखन सर करत असतात. आणि ज्या पुस्तकाबद्दल आपण बोलणार आहोत त्याबद्दल मी सुरुवातीला सांगतो. कमलाकर सादले यांनी सृष्टी धर्म हे पुस्तक लिहिलेले आहे. पुस्तक जुलै 2021 ला प्रकाशित झाले आहे आणि प्रकाशक हे समकालीन प्रकाशन हे आहेत. पुस्तकाला अभय बंग यांनी प्रस्तावना लिहिली आहे. या पुस्तकात सरांनी अनेक गोष्टी कव्हर केल्या आहेत. पुस्तक चार विभागात अ, पुस्तक 4 भागात विभागले आहे. पार्श्वभूमी या पहिल्या भागात जगाची आणि मानवाची निर्मिती याबद्दल सरांनी लिहिले आहे. सृष्टीची व्यवस्था या दुसऱ्या भागात माणसाची शरीर रचना, पर्यावरणातील वेगवेगळे घटक आणि त्यांचे एकमेकांशी असलेले नाते यांबद्दल सरांनी लिहिले आहे. आजची व्यवस्था या तिसऱ्या भागात सरांनी सध्या जगात अस्तित्वात असलेल्या शासन व्यवस्था, विज्ञान तंत्रज्ञानाची साधने, शहरीकरण, व्यावसायिकीकरण, पैसा ही संकल्पना यांबद्दल लिहिले आहे. सृष्टी धर्म या पुस्तकाच्या चौथ्या भागात सरांनी सध्या जगाला भेडसावणाऱ्या समस्यांवर काय उपाय असू शकतात याबद्दल लिहिले आहे. पुस्तकात सरांनी नेमकी कुठली मतं मांडली आहेत त्याबद्दल आपण मुलाखतीत बोलणार आहोत. तर सर पहिले तर थँक्यू, तुम्ही मुलाखतीला होकार दिलात आणि जॉईन झालात. आणि सर पहिला प्रश्न असाच आहे की जसं मी आता म्हणालो की तुम्ही पुस्तकात बऱ्याच गोष्टींवर चर्चा केली आहे. तर अशा प्रकारे एवढ्या व्यापक विषयावर पुस्तक लिहावे असे तुम्हाला का वाटले? आणि तुमच्या पुस्तकाचे जे शीर्षक आहे सृष्टी धर्म या शीर्षकाबद्दल सुद्धा सांगू शकाल का? अवश्य. एक म्हणजे ज्यावेळी आम्ही संस्था स्थापन केली त्यावेळी वृक्ष, वनराई, डोंगरकटाई, खाणी, प्रदूषण हेच विषय होते. पर्यावरण हा विषय त्याच्या गुटमाळायचा. त्यानंतर कचरा हा विषय प्रकर्षाने पुढे आला. प्रदूषणकारी मल्टीपर्पज कारखान्यांविषयी तुम्ही सांगितलेलंच आहे. तोपर्यंत वैश्विक तापमान हा एक मोठा विषय जगासमोर आला होता. जैवविविधता, पाणथळीचे महत्व आले. व्यापार संस्था व तंत्रज्ञानाचे गैरवापर यातून बनलेली पर्यावरण विघातक जीवनशैली हे चालू व पुढील विनाशाचे मूळ कारण हे स्पष्ट होऊ लागले. या सर्व बाबी सृष्टी या एकाच विषयाची विविध अंगे आहेत. त्यामधील आंतरसंबंध जाणून घेतल्याशिवाय एकसंगपणे याचा विचार केल्याशिवाय प्रश्नाची नीट उकल होणार नाही. म्हणून मी एक व्यापक हे पुस्तक लिहायचं ठरवलं. त्याची सुरुवात अशी झाली. 1999च्या अखेरीस गोव्याचे आर्चबिशपनी, ख्रिश्चन धर्माचे आर्चबिशप यांनी एक परिसंवाद आयोजित केला होता. आणि तो परिसंवाद होता नवीन सहस्त्रकाचे बायबलमधून दिशादर्शन, दिशेचा शोध. तर त्यानिमित्त मला त्यासाठी एका व्याख्यानाला निमंत्रित केले होते. त्यानिमित्त या विषयावर माझं जे चिंतन झालं त्यामुळे मला मनोमन वाटू लागले की येत्या सहस्त्रकात पर्यावरण हा सर्वात मोठा जागतिक प्रश्न बनेल. आता धर्म हा शब्द इंग्रजीमध्ये रिलिजन याला त्याला समानार्थी शब्द म्हणून वापरला जातो. पण याने धर्माच्या अर्थाचे संकोचच होतं. भारतीय भाषेत त्याला एक व्यापक अर्थ आहे. सृष्टी धर्म या पुस्तकाच्या नावामध्ये हा व्यापक अर्थ अभिप्रेत आहे. त्यातील एक अर्थ होतो धर्म म्हणजे कर्तव्य. राजधर्म, सृष्टीधर्म, राजधर्म, राष्ट्रधर्म, शेजार धर्म वगैरे. धर्म या शब्दाचा दुसरा अर्थ अंगभूत वैशिष्ट्ये.
एखाद्या वस्तूचा गुणधर्म म्हटलं जातं. तसा सृष्टीचा अंगभूत गुणधर्म, या गुणधर्माची कदर करणे हे त्यात आलेच. आणि धर्माचे वैशिष्ट्य असे सांगितले जाते की धर्मो रक्षते रक्षितः. जो धर्माचे रक्षण करतो त्याचे धर्म रक्षण करतो. सर आता आपण तुम्ही जे मुद्दे पुस्तकात मांडले आहेत त्याबद्दल बोलू. म्हणजे तुम्ही पुस्तकात असे म्हटले आहे की माणसाला सृष्टीने शाकाहारी म्हणूनच बनवले आहे. माणसाच्या शाकाहारापेक्षा त्याचा मांसाहार काही पटींनी सृष्टीवर आघात करणारा असतो. मांसाहाराला शाकाहाराच्या काही पटीत जास्ती पाणी, जमीन आणि ऊर्जा लागते. माणसाने मांसाहार सोडला तर कितीतरी जास्त लोकांना अन्न पुरवता येईल असे तुम्ही पुस्तकात म्हटले आहे. तर याबद्दल आणि या मतांच्या वैज्ञानिक पुरावांबद्दल सांगू शकाल का? साधारण 3.5 अब्ज वर्षापूर्वी जीवसृष्टी निर्माण झाली. तिच्या उत्क्रांती प्रक्रियेत मधून प्राणी व वनस्पती यांच्या नवनव्या जीवजाती निर्माण झाल्या. त्यात बदलही होत राहिले. विविधता आणि बदल हा सृष्टीचा मूलमंत्र आहे. माणसाच्या बाबतीत बघायचं झालं तर माणसाला निसर्गाने शाकाहारी म्हणूनच बनवले आहे. त्याच्या आतड्याची जी अॅनॉटॉमी आहे, लांबी आहे, ती शाकाहारी प्राण्याची, मांसाहाराची नव्हे. दुसरी गोष्ट, शाकाहारी प्राणी हा ओठांनी पाणी पितो आणि मांसाहारी हे जिभेने. हे ठळक वैशिष्ट्य आहे. तरी सृष्टीने माणसाला विविध परिस्थितीत जगण्यासाठी जी अनेक दाने दिलेली आहेत त्यापैकी माणसाच्या वाट्याला जास्त आहे. उंटाला वाळवंटात राहण्यासाठी बनवलेले आहे. ते बर्फाळ प्रदेशात राहू शकत नाही, घनदाट अरण्यात राहू शकत नाही, पण माणूस राहू शकतो. कारण हे बदल पचवण्याची लवचिकता त्याला सृष्टीने दिलेली आहे. माणूस मुळतः शाकाहारी असल्याने त्याला फळांचे वास आकर्षित करतात. कच्च्या मांसाळीचे वासाकडे माणसाला ते रिपेलच करतात. म्हणजे माणसाला ते आवडत नाही, मग शिजून खातात, ते गोष्ट नाही. पण कुत्री, मांजरी ही जी प्राणी आहेत त्यांना मासळी आणि मांसाचा वास फार आवडतो. सृष्टीची शाकाहारी प्राण्यांची पैदास नेहमी जास्त असते, मांसाहारींची कमी असते. कारण मांसाहारींचं कार्य त्यांना कंट्रोल करणे असते. आणि दुसरी गोष्ट, आता आपण जे अन्न निर्मिती करतो त्या अन्न निर्मितीमध्ये काय आहे, शाकाहारीमध्ये तांदूळ हा सर्वात जास्त पाणी लागणारा अन्नधान्य. 1 किलो तांदळासाठी 3000 लिटर पाण्याची आवश्यकता असते. 1 किलोच्या निर्मितीसाठी, 1 किलोच्या मांसाच्या निर्मितीसाठी 40,000 लिटर पाणी लागते, म्हणजे 13 पट. एक उदाहरण देतो. 2 वर्षापूर्वी अमेझॉनच्या अरण्याला मोठमोठ्या आगी लावण्यात आल्या. त्या अमेझॉन हे जगाचे ऑक्सिजन बँक असं म्हटलं जातं. या आगी रेड मीटच्या व्यापाऱ्यांनी सरकारच्या मूकसंमतीने लावल्या होत्या. जगात आरडाओरड झाला तरीही बराच काळ अरण्य जळत होते. एवढा प्रचंड भाग जळाला की त्यात भारताचे अख्खे कृषी क्षेत्र मावू शकेल. म्हणजे जवळजवळ 100 ते 150 कोटी लोकांना संपूर्ण शाकाहारी अन्न पुरवेल एवढे मोठे क्षेत्र. हे असे मांसासाठी घालवणे परवडणारं नाही. हा याचा मुख्य भाग, व्यावहारिक भाग. बाकीचे बायोलॉजिकल गोष्टी आहेत. आणि सर, तुम्ही पुस्तकात आधुनिक जीवनशैलीबद्दल लिहिले आहे. म्हणजे वेळ वाचवणाऱ्या साधनांमध्ये वेळ आणि श्रम वाचतात हे खरे, पण जिथे ही वेळ वाचवणारी साधने आली तिथे मोठ्या प्रमाणावर वेळ नाहीसा झाला आणि धावपळ वाढली असे तुम्ही पुस्तकात म्हटलंय. या संदर्भात तुम्ही
वाहनाचे म्हणजे व्हेकल्सचे उदाहरण दिले आहे. तर याबद्दल आणि या उदाहरणाबद्दल सांगू शकाल का? आपण थोडे मागे जाऊ. पूर्वी परसातनं जंगलातनं स्वयंपाकासाठी लाकडे आणणे, फुफू करून चूल पेटवणे, नदी विहिरीवरून पाणी आणण्यात कितीतरी वेळ जायचा, रगड्यावर वाटणे, जात्यावर दळणे, घरात गाई म्हशी बैल चारा पाणी दूध दुभते, हे सगळं याच्या मग पुष्कळ वेळ जायचा. आता गॅस घरपोच येतो, तेव्हा टक केला की गॅस पेटतो, टक केला की विजतो. मिक्सर चालतो एका बटनावर, कपडे धुतले जातात. पापड सांडगे चटण्या लोणची घरात आता कोणी करीत नाही. मॉलमध्ये जायचे, पिशव्या भरून आणायचे. स्कूटर आणि कार एवढे. पण आज वेळ नाही. पूर्वी हे सगळं करून घरातल्या बायका पुरुष व्रते वैकल्ये पूजा सणवा जिम्मा फुगडी गप्पा टप्पा गाणी उखाणी हे सगळं चालायचं. मग साधनाने वेळ गेला कुठे? हा एक मोठा प्रश्न आहे. मोबाईल हे एक सुटसुटीत साधन, दूर दूरपर्यंत माणसांशी बोलण्याचे पाहण्याचे आज आपण करतो तसे. पण त्याचा रिझल्ट काय झाला? कुटुंबातली माणसांना एकमेकाशी बोलायला वेळ नाही. कुटुंबातले एकंदर संवादच संपला. माणसाचा वेळ मोबाईलमध्ये गेला, टीव्ही मागे गेला, गाडी या सुविधांची देखभाल यामध्ये गेला, मार्केटिंगमध्ये गाडी धुणे. वेळ वाचला पण तो कुठे गेला? कष्ट कमी झाले, शरीराला व्यायाम नाही, शरीर बोधट बनले, मधुमेहाशी मैत्री जमली, कामाचे ताणतणाव वाढले, पळापळी धाकाधाकी आणि बीपी कॅन्सरनी घरात प्रवेश मिळवला. या सर्वातून सृष्टीवरही प्रचंड ताण आला. वाहनाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर एकंदर ट्रॅफिक जॅम हा नित्याचा प्रकार होऊन बसलेला आहे. तर त्या बाबतीत जर आपण पाहिलं तर गाडीने फारसा वेळ वाचलेला नाही. दुसरी गोष्ट, गाडीच्या बाबतीत असं होतं की गाडीच्या मागे जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते प्रचंड लागतं. आज शहरात गाड्या आणि त्यांचं एकंदर इन्फ्रास्ट्रक्चर जर पाहिलं तर हे प्रचंड लागतं. त्याच्या मागे मनुष्यबळ लागतं, त्याच्या मागे सगळे काही गोष्टी लागतात. ह्या सगळ्या पाहिल्यानंतर वेळ वाचला आणि माणसाचं आयुष्य आलिशान झालं. त्यावेळी हा विचार आला होता की यंत्र आणि मानव हे कॉन्फ्लिक्ट ज्यावेळी झालं होतं त्यावेळी असं होतं की यंत्र कामं करेल आणि माणसाला आराम मिळेल, लेजर मिळेल, मोकळा वेळ मिळेल. ते कुठं घडलं? ते घडलंच नाही. म्हणून वाहनाने वेळ वाचला असं झालेलं नाही. आणि सर, तुम्ही यंत्रयुगाबद्दलच अजून एक मत पुस्तकात मांडले आहे. यंत्रयुगातून आणि स्पर्धेतून निर्माण झालेली गती माणसाला सोसण्याच्या पलीकडची झाली आहे आणि एखाद्या फास्ट फिल्म प्रमाणे एक चित्र पाहून होण्याआधीच दुसरे चित्र समोर धडकते आहे, असे तुम्ही पुस्तकात म्हटले आहे. तर याबद्दल देखील विस्ताराने सांगू शकाल का? आता बीपी, ताणतणाव, हृदरोग, अँझायटी, काळजा, निद्रानाश, डिप्रेशन, वेळ सुद्धा कोणत्या वर्गात वाढले? सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर भरत ढोलाकिया म्हणतात की सुबत्ता असलेल्या वर्गात हे रुग्ण वाढत आहेत. शरीराच्या हालचाल कमी होणे, मन विचार बुद्धी यांचे ताण सोसण्याचे जी मर्यादा आहे त्या मर्यादा पलीकडे जाणे, कौटुंबिक सामाजिक स्नेहसंबंध जपण्यास वेळ नाही,
त्यामुळे एकाकीपणा, असुरक्षितता वाटणे हे वाढीला लागलेले आहे. मोबाईलचं तर आधी बोललोच आम्ही की हाडा मांसांच्या मानवी संबंधातून हेच माणसं तुटली जात आहेत. आज त्याला एवढं महत्व झालेलं आहे की एक दुचाकी माणूस दोन्ही हात वाहनावर धरून आणि खांदा वर करून मोबाईल पकडतो आणि गर्दीतून गाडी चालवतो. इतका धोका पचून धोका घेऊन संभाषण करीत आहे. हे यातून ताणतणाव येणार नाही तर काय. मुलांच्या खेळण्या बागडण्याच्या वयात स्पर्धेचे एक हिंस्र स्वापद त्याच्या मागे लागलेले दिसते. स्पर्धा परीक्षा, कोचिंग वर्ग, असाइनमेंट आणि सर्वात मोठ्या म्हणजे पाल्यांच्या अपेक्षा, त्या अपेक्षांचं ओझं. या सर्व ओझ्याने चिपलेला तरुण किंवा लहान मुलं लहानसे अपयश पचवण्याची शक्ती गमावून बसलेलं आहे. बालवयात आत्महत्या त्या पूर्वी कधी ऐकल्या नव्हत्या, आज त्या घडत आहेत. एका अमेरिकेत राहून आलेल्या माणसानं सांगितलं की आज जगाचा स्वर्ग म्हणजे अमेरिका आणि अमेरिकाचा स्वर्ग म्हणजे कॅलिफोर्निया. कॅलिफोर्नियाच्या जवळपास जागा नाही, लांब लोक राहतात आणि शहरात येतात स्वतःच्या कारनं. 100-200 किलोमीटर दूर राहतात. सकाळी कारने येता जाताना त्यांना लवकर निघावं लागतं. 2-2.5 तासांचा प्रवास असतो. सकाळच्या वेळी आधुनिक राहून जाते. कारमध्ये इमर्जन्सी किट ठेवायचा आणि वाटेत कुठे ट्रॅफिक जाम झालेला असला किंवा कुठेतरी साईडला नेऊन पटापट दाढी करायची, स्प्रे मारून ते वस्त्रा उडायचा आणि स्प्रेच्या पाण्यात तोंड धुवून आपल्या तोंड पुसून कोंबायचे 1-2 घास याचे कशाचे तर आपल्या सँडविचचे आणि झाली ब्रेकफास्ट. अशा पद्धतीनं जाऊन त्यांना काय मिळतं? संध्याकाळी पुन्हा आले की थकलेले असतात. सतत 100 किलोमीटर वेगानं गाडी हाकावी लागते. रस्त्यावरील पांढऱ्या पट्ट्यावर सतत लक्ष ठेवावं लागते. दिवसाचे 4-5 तास सतत रस्त्यावर पांढरे पट्टेच बघण्याची सवय झालेली असते. त्यामुळे रात्री सुद्धा दचकून उठणे, एकदम गाडी आली असं वाटून, अशा प्रकारच्या गोष्टी घडतात. म्हणजे तो एक ताण सतत राहतो.